नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज 3-4 दिवसापूर्वी नाबार्डची एक ॲडव्हर्टाइजमेंट आली होती ग्रेड ए साठीची. त्याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. यामध्ये नाबार्डबद्दल म्हणजे त्या एक्झामचे डिटेल्स मी तुम्हाला समजून सांगणार आहे. प्रीची एक्झाम कशी होईल, मेन्सची एक्झाम कशा पद्धतीने होईल, त्याच्यानंतर सिलेबस कशा पद्धतीने असेल, जनरल ज्या बँकेच्या एक्झाम होत्या आणि नाबार्डची जी एक्झाम होती याच्यामधला नेमका डिफरन्स काय आहे, त्या सगळ्या गोष्टी मी याच्यामध्ये व्यवस्थित समजून सांगणार आहे. त्या अगोदर थोडंसं असं की बँकिंग सेक्टरची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ड्रीम जॉब म्हणून कन्सिडर केलेला जॉब असतो आहे नाबार्ड. जसं की आर बी आय नंतर नाबार्ड. आर बी आय ग्रेड बीच्या ज्या जागा निघतात ऑफिसर लेवलच्या, तसंच नाबार्डच्या ह्या ग्रेड एच्या जागा निघतात ऑफिसर लेवलच्या, की ज्यांची सॅलरी, ज्यांचे पर्क्स, ओव्हरऑल सगळ्या दृष्टीने विचार करता एक जॉब हा एक क्लास 1 लेवलचा जॉब कन्सिडर केला जातो. त्याच्यामुळे एक खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आलेली आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ग्रेड एची. तर एक डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी एकदा व्यवस्थित समजून घेऊयात कशा पद्धतीनं, आणि नेमकं मग नंतर शेवटचे 5 मिनटं कशा पद्धतीने याची तयारी केली पाहिजे, तयारीसाठी एक्स्ट्रा काय करावं लागेल ह्या गोष्टीवर सुद्धा आपण बोलूयात. ठीक आहे, तर डायरेक्टली ॲडव्हर्टाइजमेंटकडे शिफ्ट होतो. नाबार्डची जी ॲड असिस्टंट मॅनेजर म्हणतो आपण ग्रेड ए, असिस्टंट मॅनेजर इन ग्रेड ए ह्या वॅकन्सी आहेत. अशा पद्धतीच्या वॅकन्सी आहेत. त्याला जनरली काय म्हटलं तर रुरल डेव्हलपमेंट बँकिंग सर्व्हिस म्हणजे नाबार्डचं कामच जे, जसं की आर बी आयचं काम हे याच्या रेग्युलेशनशी रिलेटेड असतं, तसं नाबार्डचं काम काय, ग्रामीण भागामध्ये बँकिंगची डेव्हलपमेंट व्हावी ह्यासाठी नाबार्ड काम करतं. म्हणजे ॲग्रिकल्चर अँड रुरल, नुसतं ॲग्रिकल्चर नाही, नुसतं शेतीशी रिलेटेड नाही, ओव्हरऑल रुरल डेव्हलपमेंट व्हावी यासाठीचं काम करणं ते नाबार्ड. तर आता याचे जे ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशन 17 जुलैपासून चालू झालेले आहे आणि 7 ऑगस्टपर्यंत त्यांची लास्ट डेट आहे. 17 जुलैपासून चालू झाले, 7 ऑगस्टपर्यंत लास्ट डेट आहे. हे महत्त्वाचा एक मुद्दा होता. आता ॲडव्हर्टाइजमेंट डिटेलमध्ये समजून घेऊ पूर्णपणे. आता हा मुद्दा झाला 7 जुलै ते 7 ऑगस्ट हा एक मुद्दा झाला. आता आणि एक्झाम कधी होणार आहे, प्रिलिमिनरी एक्झाम कधी होणार आहे. प्रिलिमिनरी एक्झाम जे असं लास्ट वीक ऑफ ऑगस्ट म्हणताय. लास्ट वीक ऑफ ऑगस्ट म्हणजे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात, म्हणजे जनरली तुम्ही कन्सिडर करू शकता एक 24-25 ऑगस्ट नंतर एक्झाम होईल, 24-25 ऑगस्ट नंतर. ठीक आहे. आणि त्यांचं असं म्हणणं असतं की जनरली हे प्रत्येक ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये हे वाक्य असतं की नाबार्ड रिझर्व द राईट टू मेक चेंजेस इन द डेट ऑफ एक्झामिनेशन. म्हणजे एक्झामिनेशनच्या डेट चेंज करायचे त्यांना राईट असतात. पण जनरली सगळ्या सिच्युएशन व्यवस्थित असतील, कोरोनाचे काही नियम लागलेले नसतील किंवा कुठं काही लॉकडाऊन वगैरे नसेल किंवा काही अडचणी नाही आल्या तरच डेट चेंज होते जनरली, नाही तर डेट चेंज होत नाही. त्यांनी ज्या डेट सांगितलेल्या असतात त्याच डेटवर जनरली एक्झाम होत असतात. ठीक आहे, पुढे जाऊयात. आता ह्या थोडं वॅकन्सीचं टेबल आहे, नंबर ऑफ वॅकन्सीज अँड रिझर्वेशन. तर नंबर ऑफ वॅकन्सीज काय काय आहेत ह्या एकदा समजून घ्या थोड्याशा. आता याच्यामध्ये हे जनरल बँकिंग जनरलसाठीच आहे आणि बाकी हे सगळे थोडे स्पेशलिस्टसाठी कन्सिडर केले जातात. 1 नंबरचं जनरल आणि बाकी सगळे स्पेशलिस्ट, म्हणजे ॲग्रिकल्चर स्पेशलिस्ट, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, ॲनिमल हॅजबंड्री, फिशरीज, फॉरेस्ट्री, हे सगळे जे बाकी हे स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणलं जातं, स्पेशलिस्ट मॅनेजर म्हणलं जाईल, यांना जनरल मॅनेजर म्हणलं जाईल. तर जनरल बँकिंगच्या जागा ऑब्वियसली थोड्याशा जास्त आहे, ह्या 74 आहे. बाकीच्या सगळ्या मग त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरसाठीच्या 13 आणि बाकीच्या मग सिंगल डिजिटमध्येच येतात. त्याच्यात एक कम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या सुद्धा 15 आहेत आणि फायनान्सच्या सुद्धा 21 आहेत. मग आता ह्या नेमकं जनरलला कोण अप्लाय करू शकतं, स्पेशलिस्टला कोण अप्लाय करू शकतं हे आपण पुढे गेल्यावर पाहूच. जनरल असिस्टंट मॅनेजर आणि बाकीचे स्पेशलिस्ट असिस्टंट मॅनेजरसाठी कोण कोण कशा पद्धतीने अप्लाय करू शकतं ते पाहूयात आपण. चला पुढं. व्हॅकन्सी सगळ्यांच्या लक्षात आल्या, बाकीच्या गोष्टी समजून घेऊ थोड्याशा. आता हे बाकीचे ब्लाइंड वगैरे याच्यासाठीच्या गोष्टी आहेत, व्हिज्युअली चॅलेंज वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तेवढ्या काही हे नाही समजा. ते स्पेशलिस्ट काही मोजके लोक असतात त्यांच्यासाठीच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आता इथं बघा असिस्टंट मॅनेजर इन ग्रेड, हे ब्लाइंडनेस वगैरे गोष्टी आहेत त्या सगळ्या, त्या आपल्या गाईडलाईन्स फॉर डिसॅबिलिटी फॉर स्क्राईब वगैरे खूप मोजक्या लोकांसाठीच्या त्या गोष्टी असतात. त्या काही इथं सांगत नाही तुम्हाला जास्त डिटेलमध्ये. त्या रिलेटेड कोणी व्यक्ती असतील तर त्यांनी मला पर्सनली नंतर कॉल करू शकता. EWS बद्दल सांगितलेलं आहे.
आता इलिजिबिलिटी आणि एज्युकेशनल क्रायटेरियाबद्दल बोलतात. आता एज्युकेशनल क्रायटेरिया काय सांगितलं आहे त्यांनी, कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर असिस्टंट मॅनेजर अंडर ओनली वन ऑप्शन. हे एक महत्त्वाचं वाक्य आहे, ओनली वन ऑप्शन. म्हणजे आता कसं असतं याच्यामध्ये ओनली वन ऑप्शन का बरं म्हणताय, समजा एखादा विद्यार्थी असा आहे की ज्याचं ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएशन झालेलं आहे. आता ग्रॅज्युएशन झालेलं आहे ॲग्रिकल्चरमध्ये, मग तो ग्रॅज्युएट जनरलसाठी पण कन्सिडर होतो आणि ॲग्रिकल्चरच्या जागासाठी पण कन्सिडर होतो. तर मग त्यावेळेस त्याला कोणत्या तरी एकाच जागेसाठी अप्लाय करता येईल, दोन्हीसाठी नाही अप्लाय करताना. नाही तर काही जण म्हणतील आमचं ग्रॅज्युएशन ॲग्रीमध्ये झालं आहे, मग आम्ही ॲग्रीच्या जागांसाठी पण अप्लाय करतो आणि जनरल जागांसाठी पण अप्लाय करतो. तसं नाही चालणार, कोणतं तरी एकच निवडावं लागेल. मग आता ज्याच्यात तुम्हाला जास्त कम्फर्ट आहे, ज्याचा तुमचा चांगला अभ्यास झालेला आहे, त्याच्यासाठी तुम्ही निवडू शकता. जनरल बँकिंगसाठी जास्त कॉम्पिटिशन राहते, ॲग्रीसाठी कमी कॉम्पिटिशन राहते. तर मी असं रिकमेंड करेल ज्यांचं ॲग्री झालेलं आहे त्यांनी ॲग्रीसाठीच अप्लाय करा, बाकीच्यांनी जनरलसाठी अप्लाय करा. अशा पद्धतीने माझं रिकमेंडेशन राहील. ठीक आहे, पण कोणत्या तरी एकालाच तुम्हाला अप्लाय करता येईल, जास्त पोस्टसाठी तुम्ही अप्लाय नाही करू शकत. ठीक आहे, तुम्ही जर एकापेक्षा जास्त पोस्टला अप्लाय केलं तर तुमचं ॲप्लिकेशन कॅन्सल होईल असं त्यांनी सांगितलं. आता जनरलसाठी कोण अप्लाय करू शकतो, तर बघ, बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ मिनिमम ऑफ 60% मार्क. इथं ह्या मुद्द्याकडे लक्ष द्या, मिनिमम ऑफ 60% मार्क. मग आता काही जण म्हणतील की आमच्याकडे पर्सेंटेज नसतात, आमच्याकडे ग्रेड असतात. तर मग ते ग्रेडवाल्यांनी नेमकं काय केलं पाहिजे, तर तुमच्या ग्रेडला पर्सेंटेज कन्वर्ट करण्याचा फॉर्म्युला त्या युनिव्हर्सिटीने ठरवून दिलेला असतो. त्या युनिव्हर्सिटीनुसार तुम्ही तुमच्या ग्रेडला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करा आणि 60%च्या वर जात असेल तर अप्लाय करा, सरळ. आता याच्यात नसाल मग कोण रिझर्व कॅटेगरीसाठी म्हणजे SC ST PW साठी रिझर्वेशन आहे का? हा SC ST आणि PWD म्हणजे फिजिकली चॅलेंज जे लोक आहे त्यांच्यासाठी 55% म्हणजे 60च्या ऐवजी 50. आणि हे जर नसल, पण काही जणांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री, पण कशामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री, MBA किंवा PGDM म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन मॅनेजमेंट, MBAच म्हणावं लागेल त्याला. जर असं झालं असेल विथ मिनिमम 55% मार्क, त्याच्यात जर 55 असेल, आणि पुन्हा SC STला याच्यातही 5% सूट दिली म्हणजे 50%. म्हणजे तुमची एकतर डिग्री झालेली पाहिजे 60% किंवा मग PG झालेलं पाहिजे 55%. आणि SC ST साठी याच्यात इथं 55 तर इथं 50, अशा पद्धतीचं आहे. हे कशासाठी? जनरल ग्रॅज्युएटसाठी, ज्यांना जनरलसाठी अप्लाय करायचं आहे त्या लोकांसाठी. तुमचं ग्रॅज्युएशन कशातही असलं तरी चालेल, कशातही ग्रॅज्युएशन, काही प्रॉब्लेम नाही त्या बाबतीमध्ये. ठीक आहे, हा मुद्दा क्लिअर झाला. पुढे जाऊयात. आता मग काही जणांचं म्हणतील आमचं आता ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएशन झालेलं आहे, मग ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएशनला पण तीच कंडिशन, फक्त तुमचं बॅचलर डिग्री इन ॲग्रिकल्चर पाहिजे. तुमची डिग्री कशामध्ये पाहिजे? फक्त ॲग्रिकल्चरमध्ये पाहिजे. बाकी कंडिशन सगळ्या सेमच आहे, बाकी कंडिशन सगळ्या एक तर डिग्री इन ॲग्रिकल्चर किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन ॲग्रिकल्चर. मग डिग्री इन ॲग्रिकल्चर असेल तर तुम्हाला इथं फक्त 60% हे आहे आणि 55%, मग इथं PG असेल तर 55 आणि 50 सेम, फक्त जनरल डिग्रीच्या ऐवजी ॲग्रिकल्चर डिग्री पाहिजे. सेम तशाच पद्धतीने ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग पण म्हणता येईल, ॲनिमल हॅझबंड्री म्हणता येईल, फिशरीज म्हणता येईल, फॉरेस्ट्री म्हणता येईल, प्लांटेशन अँड हॉर्टिकल्चर म्हणता येईल, लँड डेव्हलपमेंट अँड सॉईल सायन्स म्हणता येईल, वॉटर रिसोर्सेस म्हणता येईल. आता त्याचे स्पेशलिस्ट. आता इथं फायनान्ससाठी एक मुद्दा आहे. पुन्हा फायनान्स म्हणजे आता इथं याच्यात काही लोक असतील. आता हा एक मुद्दा येतो, फायनान्स म्हणजे आता BBA फायनान्स किंवा बँकिंग, BMS फायनान्स किंवा बँकिंग. आता काही लोकांनी BBA केलेले, BBA बॅचलर काय म्हणता येईल, बॅचलर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. जसं MBA असतं पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री, तसं BBA असतं ग्रॅज्युएशन डिग्री, बॅचलर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन और BMS फायनान्स और बँकिंग विथ 60% मार्क. फायनान्समध्ये झालेलं पाहिजे तुमचं, फायनान्समध्ये विथ 60% मार्क, किंवा 2 year फुल टाईम PG डिप्लोमा इन मॅनेजमेंट फायनान्स, फुल टाईम MBA फायनान्स डिग्री विथ 55% मार्क. म्हणजे MBA असेल फायनान्समध्ये तर त्याच्यात 55% मार्क पाहिजे तुम्हाला. म्हणजे इथं एक तर 60 किंवा इथं एक तर 55, अशा पद्धतीनं हे कोणासाठी? फायनान्ससाठी BBA वाले चालू शकतात, BBA वाले. ठीक आहे, अशा पद्धतीचं आहे. इन ए डिस कॅन्डिडेट बॅचलर ऑफ फायनान्शियल म्हणजे ते सगळे व्यवस्थित, डिग्री व्यवस्थित असणं गरजेचे. किंवा त्यांनी आणखी एक कंडिशन दिलेली फायनान्ससाठी, बॅचलर डिग्री इन इंग्लिश फ्रॉम अ रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट, मेंबर्स ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया, CA असलं तरी चालेल. द मेंबरशिप ICA मस्ट हॅव बीन ऑब्टेन ऑन ऑर बिफोर 1 जुलै. आता हे सगळंच्या सगळं कधी पाहिजे तुम्हाला? हे सगळंच्या सगळं जे ग्रॅज्युएशन वगैरे जे सगळं काही सांगताय कधी पाहिजे? 1 जुलैपर्यंत झालेलं पाहिजे. मुद्दा महत्त्वाचा काय? त्याच्यासाठी जी डेट त्यांनी सांगितली, त्यांच्यासाठी डेट जी सांगितली आहे ती 1 जुलैपर्यंत झालेली पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. 1 जुलैपर्यंत सगळं तुमचं क्वालिफिकेशन पाहिजे.
आता पुढे जाऊ. कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेम त्याच पद्धतीनं पुन्हा असिस्टंट मॅनेजर इन ग्रेड ए राजभाषाला पुन्हा बॅचलर डिग्री फ्रॉम रिकॉग्नायझेशन इंग्लिश और हिंदी मीडियम विथ हिंदी अँड इंग्लिश ॲज अ कंपल्सरी और इलेक्टिव्ह सब्जेक्ट, पुन्हा राजभाषा ऑफिसर. आता जनरली हे खूप कमी लोक आढळतात. किंवा मग मास्टर डिग्री इन हिंदी किंवा मास्टर डिग्री इन इंग्लिश, म्हणजे तुमचं एम ए हिंदी झालेलं चालेल किंवा एम ए इंग्लिश झालेलं चालेल, एम ए हिंदी किंवा एम ए इंग्लिश. ऑल एज्युकेशन क्वालिफिकेशन विल बी ऑप्टेन फ्रॉम युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन कॉर्पोरेशन बाय, म्हणजे ते सगळं नामांकित युनिव्हर्सिटीमधनं, म्हणजे ज्याला गव्हर्नमेंटची मान्यता आहे अशा पद्धतीनं चालेल. आता काही लोक म्हणतील आता याचं जे हे इक्विव्हॅलंट CGPA जे मी याच्या बाबतीत बोललो होतो, ग्रेडच्या बाबतीत बोललो होतो, ग्रेड अशा पद्धतीने त्यांनी दिलेले, तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. व्हिडिओ थोडा वेळ पॉज करा इथे आणि तुम्ही नोट डाऊन करून घ्या की अशा पद्धतीचे ग्रेड लागते. चला पुढे. आता याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा जो येतो तो येतो सिलेबसचा. इंडिकेटिव्ह रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी नेचर ऑफ वर्क फॉर टेक्निकल डिसिप्लिन, म्हणजे कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी काय रोल असतील, फायनान्ससाठी काय रोल असतील. आता तसं आपल्याला जॉबच करायचा, काही जरी असला तरी काही फरक नाही पडत आपल्यासाठी, तरी पण माहिती असावं की नेमकं काम काय असेल. ज्यांचं IT मध्ये झालेलं आहे त्यांना सिक्युरिटी ॲनालिटिक्स डेटाबेस, फायनान्समध्ये ज्यांचं झालं त्यांना ट्रेजरी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, आणि बाकीचे तर सब्जेक्ट रिलेटेड नावच आहे डायरेक्टली, म्हणजे तुम्ही त्या सब्जेक्टशी रिलेटेड तुमचं काम असणार आहे. ज्या सब्जेक्टमधून तुमचं ग्रॅज्युएशन झालंय त्या सब्जेक्टशी रिलेटेड तुमचं काम असणार. ठीक आहे. आता पुढे एज सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जनरली असतो, तो 30 वर्ष मॅक्झिमम 30 वर्ष. मग त्याच्यात पुन्हा रिलॅक्सेशन जे आहे की OBC साठी 3 वर्षाचं, SC ST साठी 5 वर्षाचं, म्हणजे OBC साठी 33 वर्ष आणि SC ST साठी 5 वर्ष, अशा म्हणजे 35 वर्ष. 30, 33, 35, 30 जनरल कॅटेगरी, 33 OBC कॅटेगरी आणि 35 SC ST कॅटेगरी, याच्यासाठी अशा पद्धतीने एज असेल. बरोबर आहे. आता पुढे त्याच्यानंतर आता सिलेक्शन प्रोसिजर जी आहे, सिलेक्शन विल बी इन 3 phases ॲज प्रिलिमिनरी एक्झामिनेशन फॉर ग्रेड ए, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन अशा पद्धतीने असणार आहे. आता एकदा याचा पण तुम्ही नंतर मस्तपैकी लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. आता याच्यात चेंजेस काय ते मी तुम्हाला सांगेल. आता रिझनिंग 20 मार्क आहे, 20 क्वेश्चन, 30 इंग्लिश 30 क्वेश्चन 30 मार्क, कॉम्प्युटर नॉलेज 20 क्वेश्चन 20 मार्क, क्वांट 20 क्वेश्चन 20 मार्क. आता डिसिजन मेकिंग म्हणजे रिझनिंगच असतं एका प्रकारचा, हायर रिझनिंग म्हणतो आपण त्याला. डिसिजन मेकिंग म्हणजे हायर रिझनिंगचा पार्ट असतो, 10 क्वेश्चन 10 मार्क. जनरल अवेअरनेस 20 क्वेश्चन 20 मार्क. त्याच्यानंतर इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूज विथ फोकस ऑन रुरल इंडिया हे 40 क्वेश्चन 40 मार्क. आणि ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट विथ इम्फॅसिस ऑन रुरल इंडिया हे 40 क्वेश्चन 40 मार्क. अशा पद्धतीनं 200 मार्काचा पेपर असेल प्रीचा. आणि त्याच्यासाठीचा कंपोजिट टाइम 120 मिनिट आहे. कंपोजिट म्हणजे सेक्शनल टाइम दिलेला नाही. बाकी जनरली प्रीच्या एक्झाम ज्या होतात इतर ठिकाणी त्याच्यामध्ये काय असतो, सेक्शनल टाइम दिलेला असतो, इथं सेक्शनल टाइम दिलेला नाही, कंपोजिट टाइम असणार 120 मिनिटाचा. आता याच्यामध्ये जनरली डिसिजन मेकिंग तर असतंच. आता हे जे जनरल अवेअरनेस आहे हा 2 नवीन पार्ट आहे तुमच्यासाठी, म्हणजे इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूज विथ फोकस ऑन रुरल इंडिया अँड ॲग्रिकल्चर रुरल डेव्हलपमेंट विथ एम्फॅसिस ऑन रेलवे. आता याचे स्पेसिफिक बुक भेटतात, स्पेसिफिक बुक आपल्याला मार्केटमध्ये याच्याशी रिलेटेड भेटतात. किंवा तुम्ही जनरल पेपर रिडिंग जर कंटिन्यू तुमची व्यवस्थित असेल, पेपर रिडिंग कंटिन्यू असेल, तर तुम्ही या सब्जेक्टची तुमची चांगल्या पद्धतीने तयारी होऊ शकते. बरोबर. आता याच्याशी रिलेटेड बुक वगैरे कोणते, कशातून केली पाहिजे तयारी, काही दिवसामध्ये एक व्यवस्थित सर्च करून टेलिग्राम चॅनलवर आम्ही त्या बुकची लिस्ट तुम्हाला टाकून देऊ, म्हणजे तुम्ही त्या बुकमधनं ती तयारी करू शकता. ठीक आहे. चला पुढे. बाकी मॅथ रिझनिंग इंग्लिश तर जसं बँकांच्या एक्झामचं असतं, मॅथ रिझनिंग इंग्लिश जे बँकेच्या एक्झामचं जशा पद्धतीनं प्रीचा सिलेबस असतो तोच असतो इथपर्यंत. हे 2 सब्जेक्ट थोडेसे वेगळे. तर याच्यासाठीचे बुक वगैरे कुठून केले पाहिजे, काय रेफर केलं पाहिजे, याच्यासाठीच्या लिंक तुम्हाला काही दिवसामध्ये टेलिग्राम चॅनलला टाकून देऊ. ठीक आहे. चला पुढे. आता याच्यात एक महत्त्वाची कंडिशन आहे, आता क्वालिफाईंग सेक्शन म्हणजे टेस्ट ऑफ रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, कॉम्प्युटर नॉलेज, क्वांटिटेटिव्ह अँड डिसिजन मेकिंग. आता हे जे 4 सब्जेक्ट आहे वरचे, रिझनिंग, इंग्लिश, कॉम्प्युटर नॉलेज, क्वांट आणि डिसिजन मेकिंग, ह्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला फक्त क्वालिफाय करायचं आहे. यांचा जो स्कोर आहे याचा स्कोर तुमच्या मेरिटमध्ये कन्सिडर होणार नाही, याचा फक्त तुम्हाला कट ऑफ क्लिअर करायचा आहे.
हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. याचा फक्त तुम्हाला कट ऑफच क्लिअर करायचा आहे, याचा स्कोर कन्सिडर होणार नाही. स्कोर फक्त कशाचा कन्सिडर होईल, जे शेवटचे 2 सब्जेक्ट होते तुमचे, शेवटचे 2 सब्जेक्ट जे होते तुमचे हे 2, ह्या 2 सब्जेक्टचा स्कोर कन्सिडर होणार, बाकीच्यांचा ह्या 3 सब्जेक्टचा, जनरल अवेअरनेसचा एक होणार, इकॉनॉमी, ह्या शेवटच्या 3 सब्जेक्टचा स्कोर कन्सिडर होणार, बाकीच्यांचा स्कोर कन्सिडर होणार नाही. म्हणजे 40, 40, 80 आणि 20 100 मार्कापैकीच मेरिट लागेल. बाकीच्या अगोदरचे जे सब्जेक्ट आहेत ते फक्त क्वालिफाईंग आहे, म्हणजे तुम्हाला जस्ट कट ऑफ क्लिअर करायचा, बाकीचं काहीही घेणं देणं नाही त्यांना. ह्या 3 सब्जेक्टनुसारच तुमची मेरिट लिस्ट लागेल, ह्या 3 सब्जेक्टनुसार मेरिट लिस्ट लागेल आणि त्या 3 सब्जेक्टच्या मार्कानुसारच तुम्हाला मेन्सला क्वालिफाय केलं जाईल. त्यांनी सरळ सरळ म्हणलंय, शॉर्ट लिस्टिंग ऑफ द कॅन्डिडेट फॉर द मेन एक्झाम विल बी बेस्ड ऑन द मार्क्स स्कोर्ड इन द मेरिट सेक्शन ओनली. आणि मेरिट सेक्शन कोणते, हे 3, फक्त शेवटचे 3, 6, 7 आणि 8, म्हणजे जनरल अवेअरनेस, इकॉनॉमिक अँड सोशल इश्यू अँड ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. या 3 सब्जेक्टवरच तुमचं मेन्सला तुम्ही जाणार आहेत. बाकीचे सब्जेक्ट फक्त काय करायचे, तुम्हाला क्वालिफाय करायचे फक्त. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. ठीक आहे, पुढे चला. मग आता मेन्सला गेल्यानंतर काय, पुढे काय, मेन्सला गेल्यानंतर पुढे काय. आता मेन्स एक्झाम जी आहे, पेपर 1 जो आहे, जनरल इंग्लिश ऑनलाइन डिस्क्रिप्टिव्ह, जनरल इंग्लिश ऑनलाइन, नंबर ऑफ क्वेश्चन 3, 100. डिस्क्रिप्टिव्ह टाइप ऑफ क्वेश्चन आन्सर, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय असतं, जनरली एसे विचारल्या जातो, लेटर विचारल्या जातं, प्रिसाइज रायटिंग विचारलं जातं, हे अशा टाईपचे क्वेश्चन असतात. एक पेपर असा असेल 100 मार्काचा. पेपर 2 जो असेल तो इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूज, डिस्क्रिप्टिव्ह टाईप. हा पण डिस्क्रिप्टिव्ह टाईप बरं का, हा ऑनलाईन हे पण डिस्क्रिप्टिव्ह टाईप, ऑब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह टाईप आहे. आता डिस्क्रिप्टिव्ह टाईप म्हणजे याच्यामध्ये 6 क्वेश्चन विल बी आस्क्ड, ऑफ विच कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू अटेंड 4 क्वेश्चन, 2 of 15 मार्क इच. आता म्हणजे प्रत्येक, आता क्वेश्चन मार्क किती याचे, 15. ठीक आहे, तुम्हाला काय म्हणलंय त्यांनी, रिक्वायर्ड टू अटेम्प्ट 4 क्वेश्चन, 2 of 15 मार्क विच विथ डिफिकल्टी लेवल अँड 2 of 10 मार्क इच. म्हणजे 4 क्वेश्चन तुम्हाला अप्लाय 4 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे. त्यांनी तुम्हाला 6 क्वेश्चन विचारलेले असतील, 6 क्वेश्चन पैकी 4 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, 2 15 मार्काचे आणि 2 10 मार्काचे, असं मिळून टोटल म्हणजे 15 2 30 आणि 15 गुणिले 2 30 मार्क आणि 10 गुणिले 2 20 मार्क, असं मिळून तुमचा टोटल पेपर होणार 50 मार्काचा. हा कोणता असेल, हा याचा पूर्ण फोकस असेल इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूज. टायपिंग करायचं एकंदरीत, डिस्क्रिप्टिव्ह आन्सर टू बी टाईप युझिंग कीबोर्ड, म्हणजे तुम्हाला टाईप करायचं. म्हणजे जो मेन्सचा पेपर आहे, मेन्सचा पेपर टायपिंगच आहे एकंदरीत, अशा पद्धतीने कन्सिडर करून चाला. एक इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह आणि दुसरा रुरल इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूज डिस्क्रिप्टिव्ह. हा एक महत्त्वाचा चेंज मेन्समध्ये. ठीक आहे, आता एवढं झाल्यानंतर तुम्ही म्हणसाल मग सगळ्यांचा सिलेबस सारखा असेल का, सगळ्यांचा सिलेबस सारखाच असेल असं नाही. आता नेमकं काय काय सिलेबसमध्ये चेंजेस आहे पाहू पुढे गेल्यानंतर थोडंसं. आता मेन एक्झामिनेशन फॉर द पोस्ट ऑफ स्पेशलिस्ट. आता हे झालं कशासाठी, हे जे झालं हे पहिलं झालं हे कशासाठी घेतलं आपण, जनरल बँकिंगसाठी, जर्नलिस्टसाठी. आता हे स्पेशालिस्ट, आता स्पेशालिस्ट म्हणजे कोणते, 2 नंबरपासून खालचे, 2 नंबरपासून खालचं जे त्यांचा स्पेशालिस्टचा फक्त त्यांना फरक काय होणार, जनरल इंग्लिश तर राहणार, पेपर 1 जसा आहे तसाच राहणार. दुसरा जो पेपर होणार तो स्ट्रीम स्पेसिफिक राहणार. स्ट्रीम स्पेसिफिक म्हणजे जर तुम्ही ॲग्रिकल्चरचा असाल तर ॲग्रिकल्चरचा पेपर होणार, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा असाल तर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग होणार, फायनान्स असेल तर फायनान्स होणार, फिशरी असेल तर फिशरी होणार, फॉरेस्ट असेल तर फॉरेस्ट होणार. तुम्ही ज्या स्ट्रीमचे असाल, ज्या स्ट्रीमसाठी तुम्ही अप्लाय केले त्या स्ट्रीमचा तो पेपर होणार. ठीक आहे, चालेल, हा फरक लक्षात आला. तो 50 मार्काचा पेपर होणार. बरं, राजभाषासाठी पुन्हा मग स्ट्रीम स्पेसिफिक असेल. आता त्याच्यानंतर मग थर्ड फेज जी असेल इंटरव्ह्यू 50 मार्काचा आहे. ही तिसरी फेज झाली. पहिली फेज प्री, दुसरी फेज मेन्स, तिसरी फेज इंटरव्ह्यू. आता इंटरव्ह्यूसाठीचं काय म्हणजे क्वालिफाय फॉर द मेन एक्झामिनेशन टू बी एक्झाम, म्हणजे मेन्ससाठी क्वालिफाय होतील एकाच 25, म्हणजे 25 लोकांपैकी एक जण मेन्सला जाईल, म्हणजे मेन्सला जातील त्याच्यापैकी 3 पैकी 1 इंटरव्ह्यूला जाईल. एकाच 3 रेशो इंटरव्ह्यूला जातील, म्हणजे जेवढे जागा आहे त्याच्यानुसार एकाच 3, म्हणजे जेवढे जागा आहेत त्याच्या 3 पट पोरं इंटरव्ह्यू बोलवले जातील आणि जेवढे जागा आहेत त्याच्या 25 पट पोरं कशाला बोलवले जातील, जेवढे जागा आहे त्याच्या 25 पट पोरं बोलवले जातील मेन्सला. आणि निगेटिव्ह मार्किंग वगैरे ते आहेच नेहमीसारखं, त्याच्यात काही चेंज नाही. वॅकन्सी चेंज होऊ शकतात नेहमीसारखं जसं आहे. बाकी याच्यामध्ये सिलेबस, आता सिलेबस हा डिटेल
ज्याच्या सब्जेक्टचा डिटेल सिलेबस वेगळा असेल त्यांनी त्यांना दिला आहे, त्या सिलेबससाठी तुम्ही डिटेलमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट वाचून घेऊ शकता वाटल्यास. ॲडव्हर्टाइजमेंट आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली, तर नेमका सिलेबस काय असेल डिटेलमध्ये याच्यासाठी तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट वाचून घेऊ शकता. महाराष्ट्रातून राहिलं सेंटर, महाराष्ट्रातून सेंटर जर बघायचं झाले तर कोणकोणते सेंटर आहे, मध्य प्रदेश, महाराष्ट्रासाठी नाही, सेंटर नाही आहे, ते ॲड्रेस दिलेलं आहे वाटतं. सेंटर औरंगाबाद असेलच, सेंटर औरंगाबाद असेल. बाकीच्या फॉर्मॅलिटी कास्ट सर्टिफिकेट वगैरे दिले, हे सेंटर दिसतात मला, हे सेंटर दिसतात थोडे. हेच आहे औरंगाबाद सेंटर आहे, औरंगाबाद सेंटर आहे. बाकीचे सेंटर पण आहे, जे नेहमीचे सेंटर असतात बँकेच्या एक्झामसाठी, बाकीचे सेंटर आहेच. मेन्स एक्झामसाठी फक्त त्यांनी दिलं एक मेन्स एक्झामसाठी मुंबई सेंटर असेल महाराष्ट्रातून, दुसरं सेंटर नसेल मेन्ससाठी. बाकी प्रीसाठी औरंगाबाद सेंटर आहे. ॲप्लिकेशन फी 650 आणि 150. जनरली आपल्या नेहमीसाठी ॲप्लिकेशन फी 650, फॉर ऑल अदर्स 150 फॉर SC ST PWD. ठीक आहे. नाही, इंटिमेशन चार्जेस काय आहे, इंटिमेशन चार्जेस ETC इंटिमेशन चार्जेस, अच्छा ठीक आहे, 800 रुपये फीस झाली. मग ती इंटिमेशन चार्जेस वगैरे धरूनच 800 रुपये फीस झाली. ती 800 रुपये फीस आहे ॲक्च्युली. आता याच्यामध्ये काय बघा, हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो हा, ही सॅलरी बघा एकदा, थोडंसं पे स्केल बघा. पे स्केल मी जर म्हणलो होतो की हा स्केल 1 लेवलचा, जनरली क्लास 1 लेवलचा जॉब कन्सिडर केला जातो. त्याच्यामागचं रिझन आहे की बघा तुम्हाला सॅलरी किती असणार आहे. ग्रॉस एनरोलमेंट्स आर अप्रॉक्सिमेटली ₹70,000. आता ॲक्च्युली 70,000पेक्षा जास्त येते, 70,000पेक्षाही जास्त जातात बरं का, कमी नाही, 70,000पेक्षा जास्त जातात. म्हणजे LIC WO, त्याच्यानंतर GIC मधले जे WOच्या जागा असतात, त्याच्यानंतर ESICचे ऑफिसर लेवलच्या, जनरली बँकेच्या ऑफिसर्सपेक्षा इथं काम खूप कमी असतं आणि पगार खूप जास्त असतो. तर ज्यांची खरोखरच इच्छा आहे त्यांनी इमानदारीने तयारी केली पाहिजे याची. पते की बात म्हणेल राहुल सरांच्या लँग्वेजमध्ये, पते की बात की ज्यांची इच्छा आहे त्यांनी खरोखर तयारी करावं, कारण सॅलरी खूप चांगली असते, मस्त सॅलरी असते. या सॅलरी व्यतिरिक्त बरंच काही असतं आणखी. या सॅलरी व्यतिरिक्त बँक्स अकॉमोडेशन, म्हणजे तुम्हाला क्वार्टर भेटतं, त्यांच्यात रिम्बर्समेंट ऑफ एक्सपेन्सेस फॉर मेंटेनन्स, भरपूर काही. म्हणजे तुमची सॅलरी खर्च होतच नाही, सॅलरी नुसती सेव्हिंग पडते असं समजून चाला तुम्ही. बाकीचं बरंच काही भेटतं खर्चण्यासाठी. म्हणजे तुमची सॅलरी ओव्हरऑल विचार करता 1 लाखाच्या घरात जाते, 1 लाखाच्या घरात सॅलरी जाते जवळपास. ते 70,000 तुमची सेव्हिंगच पडणार आहे जवळपास, असं आहे. तर अप्लाय नक्की करा. ज्यांची चांगली तयारी आहे तशा लोकांनी नक्कीच अप्लाय करा. बाकी अप्लाय कसं करायचं वेबसाईटवर जाऊन आपल्या ते करू शकता. बाकी काही असं विशेष असं काही सांगण्यासारखं नाही याच्यामध्ये उरलेल्यापैकी. आता तर असं आहे, ज्यांची तयारी आहे आणि ज्यांची खरोखर इच्छा आहे अशा लोकांनी नक्कीच अप्लाय करा. खूप चांगला जॉब आहे, एवढंच मी सांगेल. ठीक आहे, चालेल. सिलेबससाठी डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट वाचून घ्या. याच्याशी रिलेटेड जे बुक आहेत त्या बुकची टेलिग्राम चॅनलवर काही दिवसामध्ये लिंक प्रोव्हाइड करू. चलो, थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.